नाशिक जिल्ह्यात आज ढगफुटी सदृश पावसाचा इशारा 300 मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील शाळा कॉलेजेसह आठवडे बाजारही बंद त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर आज बंद अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी म्हणून निर्णय तर अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं नागरिकांना आवाहन मुंबई पुण्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुवाधार पावसानं दाणादाण रस्ते आणि घरांना पाण्याचा वेढा राज्यभरात पावसाचे 12 बळी तर मुंबई कोकणासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे पावसाच्या अलर्टमुळे आज मुंबई ठाणे नाशिक भिवंडी नवी मुंबईसह कल्याण डोंबिवलीमध्ये शाळांना सुट्टी रत्नागिरी पालघर आणि पुण्याच्या ग्रामीण भागातील शाळाही बंद राहणार संत तुकोबारायांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान पाऊस पुराच्या पार्श्वभूमीवर मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा उर्वरित वारकऱ्यांना पुणे शहरातून वारीत सहभागी होण्याचं आवाहन तर माऊलींची पालखी उद्या मार्गस्थ होणार दरड कोसळल्यानं सोमवारी दिवसभर बंद असलेल्या कनेक्टिंग लिंकची वाहतूक 18 तासानंतर अखेर पूर्ववत रात्री उशिरा दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू मुंबई पुण्यातील प्रवाशांना मोठा दिलासा रायगड जिल्ह्यात पावसाची उघडीप मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक अखेर पूर्ववत 44 तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू वाहन चालकांनी सोडला सुटकेचा निश्वास रायगडचा आंबेनळी घाट वाहतुकीसाठी महिनाभर बंद पावसामुळे घाटात सातत्यानं दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यानं निर्णय भोर महाड मार्गावरचा वरंधा घाटही 31 ऑगस्टपर्यंत बंद पावसाळी दुर्घटनामुळे विधिमंडळ अधिवेशन वादळी ठरणार कनेक्टिंग लिंक झाडबळीसह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार तर राज्यातील पावसाच्या स्थितीवर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात आज निवेदन करणार पुण्याच्या सोमवार पेठेतील जुना वाडा कोसळला अग्निशमन दलाच्या सतर्कतेनं मोठा धोका टळला वाडा कोसळतानाचा व्हिडिओ समोर रोनाल्डोचा फिफा विश्वचषक स्पर्धेतील प्रवास संपुष्टात स्पेनचा पोर्तुगालवर 1-0 विजय स्पेनच्या मरिनोच्या एका गोलनं सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश रोनाल्डोला अश्रू अनावर